नमस्कार मंडळी, मी राजू फडतरे. शोध संस्कृतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपल्या भारतवर्षामध्ये प्रत्येक नदीला माता म्हणून पूजलं जातं. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी ज्या नद्या प्रमुख आहेत त्याच्यापैकी एक नदी म्हणजे कृष्णा नदी. आणि कृष्णा नदीला सांगली जिल्ह्यामध्ये जाऊन मिळणारी उपनदी म्हणजे येरळा नदी. तीच येरळा नदी पूर्वीची वेदावती. या येरळा नदीचा पूर्वीच्या दंडकारण्यातून उगम झालेला आणि आपण केवळ उगमाच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावरती नदीमध्ये उभे आहोत. आजच्या या व्हिडिओचं विशेष प्रयोजन असं, येरळा नदीच्या काठावरती तसं पाहिलं असता येरळा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव जवळ कृष्णेला जाऊन मिळते. येरळा नदीच्या दोन्ही काठांचा थोडासा अभ्यास केला तर दोन्ही काठावरती भगवान शंकरांची 88 शिवलिंग आहेत आणि प्रत्येक शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. आणि आज आपण अशाच एका विशेष शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. खटाव तालुक्यातील पश्चिमेला नागनाथवाडी जे गाव आहे त्या नागनाथवाडीचं स्वयंभू शिवलिंग आणि ते शिवलिंग कसं प्रकट झालं याची माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपण आता नागनाथवाडीच्या स्वयंभू शिवलिंग मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. आपण हा समोर मंदिर परिसर पाहत असाल. डाव्या बाजूला पाहिलं तर येरळा नदीचा काठ आपल्याला दिसत असेल आणि या वेदावतीचं हेच प्रमुख वैशिष्ट्य आहे. वेदावतीचा संपूर्ण काठ हा शिवमय आहे आणि शिवलिंगानी भरभरून गेलेला आहे. जवळजवळ स्थानिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 1500 वर्षापूर्वीचं हे मंदिर, या मंदिराची रचना आणि इथं हे शिवलिंग कशा रूपानं प्रकट झालं याची माहिती आपण आता प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करून घेणार आहोत. तर मंडळी, आपण मंदिरामध्ये आता प्रत्यक्षपणे प्रवेश करत आहोत. या मंदिरामध्ये प्रवेश करताच विलक्षण पद्धतीने एक गोष्ट समोर येते, ती अशा प्रकारे आपण किती खोल जाणार आहोत. आता इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि 3 टप्पे आहेत. प्रमुख 3 टप्प्यानंतरही अजून इथल्या पिंडीचं त्या काळी जे उत्खनन झालं, ती पिंड ज्या स्वरूपामध्ये भेटली ती खोली जर आपण बघितली तर ती खोली आश्चर्यचकित करून सोडणारी खोली आहे. तर आपण पहिल्यांदा आतमध्ये जाऊन मंदिराची रचना कशा प्रकारची आहे ते जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपण पहिल्यांदा मंदिराच्या सभा मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे. हा जो सभा मंडप आपण बघत असाल तो अलीकडच्या काळातील सभा मंडप वाटत आहे. अलीकडे हे केलेलं बांधकाम असावं 5-10 वर्षापूर्वीचं. परंतु समोर जर आपण मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार बघत असाल तर हे प्रवेशद्वार संपूर्ण दगडामध्ये आणि याची चौकट किंवा याचा दरवाजा जरी आपण पाहिला तरी पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेला दिसतो. आणि हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आपल्याला म्हणता येणार नाही. हेमाडपंथी मंदिराची रचना वेगळी असते आणि या मंदिराची रचना हेमाडपंथी मंदिराहून थोडीशी वेगळीच वाटत आहे आणि अतिशय जुनी वाटत आहे. तर आपण या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या मंदिराची रचना नेमकी कशा प्रकारची आहे ते लक्षात येईल. तर मंडळी, आपण मुख्य प्रवेशद्वाराची रचना आता समजावून घेत आहोत. बरीच मंदिरे पाहिली तर अशा प्रकारचं प्रवेशद्वार असणारी दुर्मिळ मंदिर आहेत. आपण हे मंदिराचं प्रवेशद्वार पाहत असाल, याची रुंदी बघत असाल. या मंदिराच्या प्रवेशद्वाराला हे बसण्यासाठीचं ठिकाण केलेलं आहे. म्हणजे इथं शक्यतो त्या काळी मंदिराचे द्वारपाल बसत असावेत. हजारो वर्षांच्या पूर्वीचे गडकोट किल्ले पाहिले असता त्या गडकोट किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती अशी बैठक व्यवस्था तयार केली जात होती, जेणेकरून प्रवेशद्वारावरतीच तिथल्या त्या वास्तूच्या किंवा मंदिराच्या किंवा गडकोट किल्ल्याच्या संरक्षणार्थ काही पहारेकरी बसतील. तर आपल्याला या प्रवेशद्वारावरती असं लक्षात येत आहे की इथं पहारेकरी बसण्यासाठीच अशा प्रकारच्या प्रवेशद्वाराची रचना केलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये
प्राचीन मंदिरापैकी एकही मंदिर असं नसावं की जिथं परकीय आक्रांतांनी येऊन हल्ला केला नसेल किंवा परकीय आक्रांतांनी ते मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नसेल. खूप वाईट वाटतं, मंदिरांची माहिती घेत असताना हृदय हेलावून जातं. याही मंदिरासमोर जी नंदी महाराजांची मूर्ती विराजित आहे, या मूर्तीला सुद्धा अफजल खानानं महाराजांच्या भेटीला जात असताना उपद्रव केलेला आपल्याला लक्षात येतं. स्थानिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण हे 3 नंदी पाहत असाल. या 3 नंदींपैकी जो पूर्वेच्या बाजूचा नंदी आहे, जो भंग पावलेला नंदी आपल्याला दिसतोय, या नंदीला अफजल खानाने वाईकडे जात असताना येऊन फोडलेला आहे आणि या आपल्या प्रमुख देवस्थानाला उपद्रव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे आपल्याला इतर 2 नंदी दिसत आहेत, ते अफजल खानाच्या आक्रमणानंतर इथल्या स्थानिकांनी पुन्हा बनवून घेऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आपल्याला पडणारा प्रश्न असा की या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला किंवा हे मंदिर प्रकट कधी झालं, या शिवलिंगाचा नक्की शोध कुणाला आणि कशा प्रकारे लागला. तर त्याची आख्यायिका अशी आहे. आपल्याला नंदी चौतऱ्याच्या उजव्या बाजूस श्रीनाथ गवळी प्रसन्न अशी ही एक समाधी दिसत आहे. तर ही समाधी अशा एका व्यक्तीची आहे की ज्यांना या स्वयंभू शिवलिंगाचा शोध लागला. स्थानिकांच्याकडून, इथल्या सेवेकरांच्याकडून माहिती घेतली असता आपल्याला माहिती अशी मिळते, 1500 वर्षापूर्वी इथं कोणतंही गाव नव्हतं. येरळा नदीच्या काठाला ज्या ठिकाणी आता पिंड आहे त्या ठिकाणी भव्य असं वारुळ होतं आणि या वारुळापासून काही अंतरावरती गवळी लोकांची लोकवस्ती होती आणि ते दुधाचा व्यवसाय करत होते. त्यांच्या भरपूर गायी होत्या. त्याच्यातील एक काळ्या रंगाची गाय व्याली आणि या वारुळाजवळ येऊन थांबली. तर तिथं चमत्कारिकरित्या वारुळातून नाग यायचा आणि त्या गायीचं स्तनपान करायचा, त्या गायीचं दूध प्यायचं आणि परत तो नाग अचानक गुप्त व्हायचा किंवा त्या वारुळामध्ये जाऊन बसायचा. त्याच्यानंतर असेच 8 दिवस गेले. गवळी लोकांच्या लक्षात आलं नाही की नेमकं गायीचं दूध जातंय कुठं, म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की गायी वारुळाजवळ जाऊन थांबते आणि तिथं आपल्या गायीचं स्तनपान तिथल्या वारुळातील तो नाग करतोय. मग त्यांनी त्या नागाला मारण्याचा प्रयत्न केला आणि ते वारुळ खोदायला सुरुवात केली. वारुळ खोदत असताना त्याच्यात वारुळामधून आपोआप ध्वनी यायचे, अजून खोदा, अजून खोदा. आणि असं खोदकाम करत गेल्यानंतर जे शिवलिंग मिळालं तेच हे नागनाथवाडीचं अतिप्राचीन शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग. नंदी चौतऱ्याची माहिती घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्षपणे मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. शिवलिंग किती खोल आहे ते आपण आता पाहणार आहोत. शिवलिंगाचं दर्शन करत असताना आपल्या लक्षात येत असेल की हा दुसरा टप्पा आपण पार करून खाली आलेलो आहोत. तरी सुद्धा अजून हे असणारं स्वयंभू शिवलिंग हे 3रा टप्पा पार करून गेल्यानंतर खाली आहे. आणि हे आपण 2ऱ्या टप्प्यावरती असताना मंदिराची जर रचना आपण पाहत असाल तर अतिप्राचीन अशा काही मूर्ती इथं स्थापित करण्यात आलेल्या आहेत, ज्या मूर्ती संपूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. आणि बघताक्षणी कुणालाही माहिती विचारण्याची गरज नाही. सर्व परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येतं की हे मंदिर शेकडो नव्हे हजारो वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर असावं. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतरचा 2रा टप्पा पार करून आलेलो आहोत आणि आपण आता 3ऱ्या टप्प्यातून खाली उतरत आहोत. आणि खाली उतरून आपण या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेणार आहोत. आपण पाहत असाल अति खोल असं हे शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि महत्वाचं म्हणजे या स्वयंभू शिवलिंगाच्या पलीकडच्या बाजूला एक कुंड आहे
आणि इथून येणार हे पाणी इथं कोणी ओतलेलं नाही किंवा कृत्रिमरित्या आणलेलं नाही. नैसर्गिकरित्या हे शिवलिंग सतत पाण्यामध्ये बुडून राहिलेलं असतं. पण आज रविवार आहे आणि गर्दी नसावी या पार्श्वभूमीवरती आम्ही आज इथं माहिती घेण्यासाठी आलो आणि उद्या सोमवार आहे त्याच्यासाठी या शिवलिंगातील पाणी मोटर लावून मोटरच्या पंपाद्वारे बाहेर काढलेलं इथल्या सेवेकऱ्याने आपल्याला सांगितलेलं आहे. आपला हा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं, जोपासण्याचं आणि तो वृद्धिंगत करण्याचं काम कोण जर करत असेल तर या मंदिराचे सेवेकरी. आपण भेटत आहोत श्री सूर्यकांत कुमार गुरव यांना. आम्ही यांना माहिती विचारली की तुम्ही या भगवंताच्या सेवार्थ किती दिवसापासून आहात, तर त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, ते जवळजवळ मंदिर स्थापनेपासून किंवा मूर्तीचा शोध लागल्यापासून, शिवलिंगाचा शोध लागल्यापासून आतापर्यंत प्रत्येक पिढीनं सेवेचा वारसा हा जोपासलेला. हे जे स्वयंभू शिवलिंग आहे त्याच्याविषयी अजून वैशिष्ट्यपूर्ण अधिक माहिती काय सांगता येईल? सर, हे जे दिसतंय तुम्हाला वरती, हा पूर्ण कवच आहे. याच्या आतमध्ये तुम्ही हात घाला तर तुम्हाला 7 शिवलिंग मिळतील. शिवलिंगाच्या बाजूला एक छिद्र आहे. त्या छिद्रामध्ये इथपर्यंत हात जातोय, जवळजवळ 3 फुटापर्यंत हात जातोय. तो मी आता घातलेला होता आणि आतमध्ये हात फिरवलेला असताना आपल्याला 7 शिवलिंग आहेत ही आपल्या हाताला जाणवतं. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं हे शिवलिंग आणि या छिद्रातून सतत पाण्याचा अखंड स्रोत वाहत आहे. तर मंडळी, आत्ताच आपण या नागनाथवाडीच्या मंदिराची माहिती घेतली. आपल्या भोवती असंच भरपूर काही दडलेलं आणि रहस्यमय आपला जुना सांस्कृतिक ठेवा असतो आणि आपल्याला तो ज्ञात नसतो. अशाच या जुन्या सांस्कृतिक ठेव्याची माहिती घ्यायची असेल तर आपल्या शोध संस्कृतीच्या या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.